पंढरपूरमध्ये चंद्रभागा नदीला आता पाणी सोडलेलं आहे उजनी धरणातून, त्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। तसं पाहिलं तर आषाढी वारी आता संपन्न होत आलेले आज गुरुपौर्णिमा आणि या निमित्ताने या ठिकाणी लाखो भाविक देखील आता पंढरपुरात आहेत, परंतु नदी पात्रात आता पाणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। आपल्यासोबत या नदीत वर्षानुवर्षे कित्येक पिढ्यापासून होडी चालवणारे होडी चालक आपल्यासोबत आहेत। तर मामा काय नाव आहे आणि जे पाणी आलेलं आहे तर त्या संदर्भाने काय सांगा? पाणी भरपूर नदीला आले, वारकरी संपूर्ण यात्रेकरी जे आपल्या घरी गेले सगळी ना, पाणी भरपूर आता वाढत आहे। सुखरूप जे गेलेले आहेत, कोणाची काय तंत्र झालेलं नाही, काय कोण गेलेलं नाही, काय नाही, संपूर्ण लोकही झालेले आहेत। आता आज पौर्णिमा होऊन गेली, आज काय काला झालेला आहे, पाण्याचा भरपूर वाढायला लागलेला आहे। किती होड्या चालतात तरी आपल्या गाड्या भरपूर आहेत तरी? छोटे बरोबर। तुम्ही किती वर्षापासून चालू आम्ही लई दिवसापासून चालू होतो। तरी आजोबा पंजोबा आमची सगळी आम्ही सगळी चालू होते। काय कधी आता याच्यापेक्षा मोठा पूर देखील आला असेल? आलताही भरपूर पूर आलेला आहे, तरी पुरामध्ये चालते, पण ही पब्लिक ही चाल देत नाहीत ना, तसंच कन्सेशन चालू देत नाही। आता मध्ये त्याच्या एका दिवशी बंद केलं 5-6 वाजता। आता किती परवानगी दिली तरी लोकांना, किती जाणे जाण्याला 20 परवानगी आहे, 20 लोक असले त्याच्या छोटे, त्याच्यावरती नाही। किती रुपये असतात तरी अलीकडे पलीकडे? काय 20 रुपये घेते, 30 रुपये घेते। आता नेमकं वारी दिवशीच बंद झाले नाही, वारी एका दिवशीच बंद झाली 6 वाजता। काय किती नुकसान झालं असं तरी? लई नुकसान झालं, तरी 2 दिवस म्हणलं तरी 4-5 हजार रुपये एका खाली मिळतात। काय घर कुटुंब याच्यावरच चालत असेल? हा सगळे याच्यावर चालतं। तुम्ही काय सांगा? सांगा, बोला। प्रशासनाने लवकरच बंद केले, तर ही आमची रोजीरोटी आहे, त्याच्यामुळं कसं आहे ह्याच्यावरती आमचा खूप म्हणजे चालतो। तर ह्या प्रशासनानं लवकरच बंद केल्यामुळं भरपूर नुकसान झालं आहे। काय किती मुलं वगैरे? 2 मुलं आहेत। असं जे कुटुंब चालतं ते होडीवर ह्या चालतं? होडीवरच चालतं। असे आषाढी एकादशी किंवा इतर वेळी की इतर वेळी ह्याच्यावरतीच आहे आमचं खूप, तरी दररोज किती रुपये मिळतात? 1000-2000 मिळते इतर वेळेस, आणि एखाद्या टायमाला 10-15 हजार रुपये मिळत होते। तरी होडीला खर्चही असेलच की? हो, खर्च करावा लागते, 7-8 हजार रुपये खर्च करावा लागतो। आता ही पूर आल्यासारखी स्थिती आहे, तर मग प्रशासनाने काय काय सांगितलं? प्रशासनानं काय बंद ठेवायला सांगितले, जोपर्यंत 9000 विसर्ग होत नाही तोपर्यंत बंद ठेवायचं। आपण जर बघितलं तर आता चंद्रभागेला पूर आला आणि हे होडी चालक बांधव आहेत, ऐन आषाढी वारीच्या दिवशी यांना प्रशासनाने अलर्ट केल्यामुळे आणि होडी बंद ठेवल्यामुळे यांचं नुकसान झालं असल्याचं यांचं म्हणणं आहे। परंतु आता या चंद्रभागेत पाणी आले असल्यामुळं प्रशासन देखील सतर्क झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राईट, BCG न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर।